अंकगणित स्टडीच्या भाग 3 या व्हिडिओमध्ये Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी या फॉर्म्युल्याचा वापर करून कोणकोणत्या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो यातील पहिला टाईप आपण आज शिकणार आहोत. 2, 7, 12 या श्रेणीतील 17वे पद कोणते? 7 वजा 2 किती येतं? 5. 12 वजा 7 किती येतं? 5. त्यामुळे ही श्रेणी काय आहे? अंकगणित श्रेणी आहे. आता a म्हणजे पहिले पद a बरोबर किती आहे? 2. t 7 वजा 2 किंवा 12 वजा 7 बरोबर किती आला? 5. आणखीन एकूण किती पदे? तर 17वे पद काढायचे म्हणजे n इक्वल टू किती दिलाय आपल्याला? 70. आणि शेवटचं पद 17 असणार आहे त्यामुळे टी 70 Tn 70 काढायचं आहे आपल्याला. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे Tn इक्वल टू a प्लस ब्रॅकेटमध्ये n मायनस 1 इंटू डी. आता Tn n म्हणजे किती? 70. त्यामुळे टी 70 आपल्याला काढायचं आहे. a ची किंमत 2 प्लस n मायनस 1 n किती आहे? 70. 70 मायनस 1 इंटू डी 5. आता हे सॉल्व्ह करायचं. आधी कंस सोडवायचा. 70 वजा 1 69 गुणिले 5 बरोबर 2 अधिक 69 गुणिले 5 345. नंतर या दोन्हीची बेरीज किती येणार? 347. म्हणजेच 17वी टर्म किती आलेली आहे? 347. आणखी एक क्वेश्चन असाच पाहूयात. 100, 96, 92, 88 या श्रेणीतील 25वे पद कोणते? आता ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते चेक करायचं. 96 वजा 100 किती येतं? वजा 4. 92 वजा 96 किती येतं? वजा 4. 88 वजा 92 वजा 4. अंकगणिती श्रेणी आहे. आता a बरोबर किती आहे? 100. डी डिफरन्स किती येणार आहे? 96 वजा 100 बरोबर. T2 मायनस T1 करतो आपण डिफरन्स, मग तो मायनस पण येऊ शकतो बरोबर. काय आलं? वजा 4. आणि 25वे पद काढायचे म्हणजे n इक्वल टू 25 घ्यायचा आणि 25वी टर्म T25 आपल्याला काढायचा आहे. मग फॉर्म्युला वापरा. Tn इक्वल टू a प्लस ब्रॅकेटमध्ये n मायनस 1 इंटू डी. किमती टाका. Tn म्हणजे T25 काढायचा आहे. a ची किंमत आहे 100 प्लस n मायनस 1 n ची किंमत 25. 25 वजा 1 गुणिले डी किती आहे? वजा 4 बरोबर 100 प्लस 25 वजा 1 24. 24 गुणिले वजा 4. 100 तसंच राहणार आणि ह्या 24ला प्लस साईन आहे, 4ला मायनस साईन आहे. गुणाकारामध्ये काय होतं? प्लस मायनस साईन काय येतं? मायनस. 24 चोक 96. मग 100 वजा 96 किती आले? 4. म्हणजेच 25वे पद 4 हे असणार आहे. या क्वेश्चनचे उत्तर काय येईल हे कमेंटमध्ये नक्की सांगा.